नमस्कार शेतकरी बांधवांनो, राम राम, रामकृष्ण हरी. मी उत्तम काका शितोळे. आज विषमुक्त शेती या ध्येय आणि धोरणाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ आमची IMC ही कंपनी सेंद्रिय शेती व्हावी, आपली जैविक शेती व्हावी या माध्यमातून ऑर्गॅनिक प्रोडक्ट या ठिकाणी यांनी एक ॲग्रो किट तयार केली आहे. आणि जवळजवळ 2007 पासून आज 2025 जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झालं हे सांगत आहोत आम्ही. कमी खर्च करून भरघोस उत्पन्न कसं घेता येईल, तर या माध्यमातून या ठिकाणी आज असं म्हणतात की एक अनार और अच्छा करे 100 बीमार. तर या माध्यमातून डाळिंब पीक आणि डाळिंब पिकाचा अनुभव हा शेतकरी बांधवासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय फायदेशीर ठरणार आहे. माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र आहेत संजयजी दिघे सर. सर नमस्कार. नमस्कार. आज आपल्याला एक IMCचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणजे हे आपल्या शेतीसाठी एक वरदान कसे येतं हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, 15 वर्षाचा अनुभव ज्या व्यक्तींना डाळिंबाचा आहे, आज 15 वर्षाचा हे डाळिंबाचं पीक आहे हे धरलेलं. 15 वर्ष कंप्लीट झालं आणि आतापर्यंत प्रत्येक वेळेस क्वालिटीचेच हे डाळिंब काढलेले येतं. परंतु या ठिकाणी रासायनिकला कंटाळून, या पेस्टिसाईडला कंटाळून या माध्यमातून यांनी आमच्या IMC कंपनीची जी आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत, आज ही जी हर्बल प्रॉडक्ट आहेत, याच्यावर अभ्यास केला आणि अभ्यास करून यांनी डाळिंबाला हे चालू केलेलं आहे. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहूयात की आज आपल्याला या डाळिंबासाठी प्रत्येक माझ्या शेतकरी बळीराजाला हा कसा फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारण्याची गरज नाही. तर या ठिकाणी दिघे सर, आज आपल्याला डाळिंब पीक जे आहे हे किती वर्षानं आपलं म्हणजे हे डाळिंबाचा बाग आहे आपला? हे बाग आता 14 पिकं गेलेले आहेत. 15वं पीक धरले तुम्ही? 15व्या पिकाला मी धरायला लागलेलो आहे. इथं जवळजवळ 1.25 ते 1.5 एकर आणि खालचा जो डाळिंब आहे तो पण तेवढाच, जवळजवळ 2-2.5 एकर डाळिंब तुमच्याकडे आहे टोटल आहे. बरोबर आहे का? आज मला सांगा, जी काही ह्याची प्रोसेस असती काय, पाणी बंद करणे, छाटणी करणे, ह्याची छाटणी झाली का? छाटणी झालेली आता आणि बुड चाळणी पण झालेली आहे. बरं, बुड चाळणी पण झालेली आहे, बुड चाळणी पण झालेली आणि छाटणी पण झालेली आहे. तर आपल्याला शेतकऱ्यांना जी पहिलेपासून प्रोसेस जी असते आपल्याला, जी तुम्ही आतापर्यंत कुठले काही त्याला औषध वापरत होतात, एक केमिकल औषध जी वापरत होतात तुम्ही आतापर्यंत, तर हे औषध कुठले वापरत होतात सुरुवातीपासून, आणि त्याच्याऐवजी ही जी जैविक आणि सेंद्रिय आपल्या IMCचे औषध आले, तर याचा आणि त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला काय वाटला तुमच्या अभ्यासातून, हे नक्कीच आपल्याला शेतकरी बळीराजापर्यंत पोहोचवायचं. होय. तुम्हाला सांग, आता आपल्याला बुड छाटणी झालेली आहे, बुड चाळणी झालेली आहे. अच्छा. आता आपल्याला बुडाचं पेस्टिंग करायचं आहे. बुडाचं पेस्टिंग करण्यासाठी का नाही, आपल्याला काव पाणी आणि आपलं ऍक्टिव्हेटर हे बी लागणार आहे. अच्छा. ऍक्टिव्हेटर हे लागणार, पाणी आणि ऍक्टिव्हेटर, काव पाणी ऍक्टिव्हेटर आणि बुडाच्या पेस्टिंग साठी आणि त्यात आपण हे प्लांट केअर टाकणार आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला ऍक्टिव्हेटरचा काय फायदा होतो? ऍक्टिव्हेटरनं अति पावसात जी केलेली पेस्टिंग आहे ते धुवून जात नाही. अच्छा. आणि हे सिलिकॉन बेस्ड असल्यामुळं हे पूर्ण खोडात ऍब्सॉर्ब होते. कारण IMCची ॲग्रो किट आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त तुमचा काय प्री ॲटम म्हणलं तर ऍक्टिव्हेटर काय तुमचा. कारण मी आतापर्यंत तुम्ही ऍक्टिव्हेटर विषयी एवढं म्हणजे का, तर ऍक्टिव्हेटरला एवढं तुम्ही का म्हणजे असं मानता की, तुम्हाला सांगतो की असं ऍक्टिव्हेटर मी ह्याच्या अगोदर बी इतर कंपनीचं आपलं वापरलं. आता न्यूट्रास्प्रेड पर्यंत मी तर वापरलं. न्यूट्रास्प्रेड काय किंमत असते त्याची? 500 ml 850 रुपये 500 मिलीची किंमत आहे. अच्छा. आणि हे आपल्याला अर्धा लिटर 710 रुपयाला मिळते. 710 रुपयाला मिळते. तसं शेतकऱ्यांचं जर आपण त्यांना सभासद जर बनवलं तर आणखी त्यांना कंपनीकडून सबसिडी पण मिळते. सबसिडी पण लगेच. तसं तुम्हाला इतरांना सबसिडी वगैरे काही मिळत नाही? नाही, इतरांना बाकी औषधावर काय सबसिडी मिळत नाही. एकतर महाग घ्यावं लागते, पण त्याच्यापेक्षा क्वालिटी आहे म्हणताना तुम्ही मागाशी असं सांगितलं की आपलं ऍक्टिव्हेटर म्हणजे खरंच म्हणजे एक वरदान आहे म्हणजे, आणि वर्षभर लागणार आयटम आहे. वर्षभर लागणार प्रत्येक फवारणीत असेल, ड्रिचिंग असेल, ड्रीप असेल, पेस्टिंग असेल,
प्रत्येक कीटकनाशकाच्या आणि बुरशीनाशकाच्या फवारणीमध्ये हे स्प्रे मध्ये लागतं 100 लिटरला अगदी 30 मिली टाकायचं. अच्छा 30 मिली टाकायचं आणि हे इतकं गाढ आहे. हा. मी वापरलं इतकं गाढ आहे की ते पूर्ण आपल्या 200 लिटरच्या पाण्यात जवळजवळ 60 मिली टाकलं हा. तर पाण्याला अशी उकळी आल्यासारखं दिसतं. अच्छा अच्छा इतकं म्हणजे त्याचं हे असं एवढा सुंदर प्रोडक्ट हा हा. कंपनीने आणि- ऍक्टिव्हेटर काढलाय आणि सिलिकॉन बेस्ड आहे विशेष सिलिकॉन बेस्ड आहे. पूर्ण झाडात अब्सॉर्ब होते बरोबर. आणि क्विक म्हणजे आता समजा आपण स्प्रे केला आणि एक अर्ध्या पाऊण तासात पाऊस येणार आहे असं जर वातावरण झालं अच्छा तरी पण हे लागू पडते. हा म्हणजे तरी पण हे लागू हा, पडते. पाऊस जरी आला तरी तुम्हाला म्हणजे हे लागू पडतंय. लागूच पडते. त्याच्यामुळे अतिशय जिवाळ्याचा प्रोडक्ट हा ऍक्टिव्हेटर हा. सिलिकॉन टेक्नॉलॉजी मध्ये काढलेला आहे हम्म. आणि प्रत्येक पिकाला उपयोगाला येतं ही प्रत्येक पिकाला आपल्याला स्प्रे बरोबर उपयोगाला उपयोगाला येते. काय हा. अडचण नाही. चला ओके ऍक्टिव्हेटर त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे आहे प्लांट केअर. हा आता जे काय आपल्या महाराष्ट्रावर सोलापूर जिल्हा महाराष्ट्र किंवा सांगोला तालुक्यावर जे काय खोडकिडे आणि पिन बोररचं संकट आलं. अच्छा म्हणजे ह्याला कुठले कुठले व्हायरस येतात या जे आपलं डाळिंब ह्याला आता कीटकाच्या स्वरूपात जर बघितलं हा. तर सर्वात सगळ्यात जास्त नुकसान तेलकटपेक्षा पिन बोररनं जास्त केलं. अच्छा कारण बागा उद्ध्वस्त झालेले. अच्छा शेतकरी अक्षरशः खर्च करून आम्हाला केविके कृषी विज्ञान केंद्रानं काय सांगितलं एमामेक्टिन आणि टिलचं ड्रेंचिंग करा. अच्छा आम्ही बी त्या घोडचुका केल्या हा ज्या जवळजवळ आम्ही एका झाडाला 15 लिटर ते ओतले. अच्छा लिटरला 2 ग्रॅम एमामेक्टिन आम्हाला शिफारस केली त्याने बर आणि टिल्ट जवळजवळ 2 मिली पर्यंत सांगितलं. मग टिल्ट त्याचा खर्च जर तो खर्च एकरी हा. 15,000 वर गेला. 15,000 15,000 वर गेला आणि ही आमची झाडं पूर्णपणे कोमात जायच्या स्टेजला त्याने आणून सोडली. अच्छा पण त्याच्यावर काही पूर्ण 100% सोल्युशन निघालं नाही. निघाल नाही हा. हे प्लांट केअर जर आपलं वापरलं ह्याच्यात कीटकांना प्रतिबंध करणाऱ्या वनस्पतींच्या फळाचा फुलाचा अर्क आहे. अच्छा हा. त्यामुळे हे प्रतिबंध आपला 100% करते आणि हे जर आपण खोडाया भोवती हा. लिटरला 3 ते 4 मिली या प्रमाणात ह्या खोडाला म्हणजे असं थोडं उकरायचं. खोडाला थोडी बांगडी पद्धत करून घ्यायची. अच्छा हा बांगडी रिंगण हा, करायचं त्याला. रिंगण करून हा. घेतलं हा. का ते आपण हे सुरुवातीला ह्यातलं हायड्रोजल आहे. हा हे हायड्रोजल जर आपण थोडं आपल्या 3 बोटा चिमटीमध्ये आता हा. हे माझं 15 पीक आहे अच्छा त्याच्यामुळे मी म्हणतो एक 3 बोटा चिमटीत मायला असं 3 वेळा 3 वेळा असं जर आपण रांगोळी घातल्यासारखं असं जर खोडाई भोवतीने केलं केलं हा. आणि हे जर प्लांट केअर आपण त्यात लिटरला 3 ते 4 मिली हा ह्या हिशोबाने एक 4 ते 5 लिटर जर पाणी सोडलं तर हायड्रोजल हे आपलं हे लिक्विड लिच आउट होऊ देणार नाही. अच्छा. गुरुत्वाकर्षण पद्धतीने जी काही खाली जाणार आहे पाणी हा. त्या हायड्रोजलमुळे खाली जाणार नाही. ते खोडाला आपल्या जवळजवळ कमीत कमी 4 महिने प्रोटेक्शन देईल. अच्छा आणि प्रोटेक्शन दिल्यामुळं आपला तिथं 4 महिन्याचा खर्च वाचला. आम्हाला महिन्याला त्यांनी ड्रेंचिंग करायला सांगितलं. अच्छा म्हणजे सगळ्यात आपल्याला फायदा काय होईल तिथं महिन्याला जी तुम्ही इमॅमॅक्टिन असेल काय जी वापरत होता हा हा त्याचा तुम्हाला एकरी 15 ते 16,000 रुपये खर्च. खर्च तर तुमचं असं म्हणणं आहे हम्म. की एकदा वापरलं तर 4 महिने करायची गरज नाही आपल्याला. 4 महिने डोळं झाकून 4 महिने करायची गरज नाही. हा. आणि हे सोडल्या हायड्रोजल मुळे पाण्याची पण म्हणजे बचाव होईल आपल्याला म्हणजे पाणी पण वाचू शकेल. आणि हेच हायड्रोजल आपण ह्या ग्रॅन्युअल मध्ये मिसळून जर दिलं. बर ही आपली जी खताची बॅग आहे हा. ग्रॅन्युअलची 4 किलोची. हा. हा. आता मी माझ्या झाडाला प्रति झाड 200 ग्रॅम टाकणार आहे. 200 ग्राम 200 ग्रॅम टाकणार आहे. त्यात हायड्रोजल हे आपले 2-3 बोटात जेवढं चिमटीत बसेल मिक्स करून असं हा. 2 वेळा हा. किंवा ह्यात कॉकटेल मिक्स करून हा. मी प्रति झाड ही एकरी 2 किलो आणि एकरी 2 किलो एकरी 2 किलो अच्छा. आणि हा. ग्रॅन्युअल मी प्रति झाड 200 ग्रॅम 200 ग्रॅम. ह्या हिशोबात मी टाकणार आहे. अच्छा हा. ह्या हिशोबात मी हे असं सगळं मिक्स करून आपलं जे शेणखत आणि इतर भेसळ डोस जे पडणार आहे हा. त्याच्यावर हे टाकलं का नाही हा. जे काय खताचा वाढीव खर्च आहे हा. ह्या डाळिंबाला समजा आपण 30 किलोचं अवरेज जर काढलं अच्छा 30 किलो जर अवरेज काढलं तर हे झाड 200 ग्रॅम स्फुरद वापरतं. हा. जवळजवळ 150 ग्रॅम पालाश वापरतं आणि 40 ते 50 ग्रॅम फक्त नत्र. हे जी रिक्वायरमेंट ही 7 ते 7 महिने रिक्वायरमेंट आहे एवढी. अच्छा अच्छा आणि आम्ही जवळजवळ 3-3 किलोन शेतकरी डोस देतील. हो मग हा डोस लागणारा डोस 400 ते 450 ग्रॅम आहे. हा. आणि वरचा 2 ते 2.5 किलो डोस वायपट आहे.
अच्छा. वायपट आहे, तो खर्च तिथं बचत होणार आहे. ओके. आणि जे काय आपलं झाडाला ड्रिपनं किंवा आपलं इरिगेशन केल्यानंतर काय होणार आहे, आपल्या जमिनीचा गुणधर्म आहे लिच आउट, खाली सोडून देणे. अच्छा. जमिनीचं गुरुत्वाकर्षण 9.8 आहे. अच्छा. ते गुरुत्वाकर्षणाने ते खाली जे सोडून देतं त्या हायड्रोजलमुळे कसलीही खतं आपली लिच आउट होणार नाही. कसलीही खतं हायड्रोजलचा तो फायदा होणार आहे. आणि जो रासायनिक खतं इथं झाडानं न घेता जी शिल्लक पडणार आहे ती, झाड तर घेणार आहे 200 ग्रॅमच घेणार आहे फक्त. आणि तुमचा जे 2-2.5 किलोचा खत इथं राहणार आहे तो आपली जमिनीची नासाडी आणि पाण्याची नासाडी. पाणी जवळजवळ 100% पाण्याचा पीएच वाढलेला, कोणाच्याही विहिरीत जावा पाणी पिण्यायोग्य एकाचही राहिलेलं नाही. आपला हायड्रोजल पीएच सुद्धा मेंटेन करू लागेल, तुम्हाला मदत पीएच मेंटेन करू लागाल सुद्धा मेंटेन होणार आहे. आणि झाडाला जसं लागेल, झाडाची गरज काय 6 महिने अन्न एकाच दिवशी किंवा 2 दिवसात ती खात नाही. त्याला जी रोजची गरज आहे ती हायड्रोजलमुळे, त्याच्यामुळे क्षेत्रात ती आपली खतं उपलब्ध राहणार आहे. अच्छा. त्याच्यामुळे ती झाड रोजच्या रोज आपलं खतं घेऊ शकणार आहे. अच्छा. हे एक डाळिंबाला वरदान ठरणार. वरदान म्हणजे 100% सुरुवातीचा डोस म्हणायचा आपला हायड्रोजेल असेल, ग्रोथ ग्रॅन्युअल असेल आणि प्लांट केअर असेल. जमिनीचा भुसभुशीतपणा इतका वाढणार आहे की आपला जे मित्र आहे गांडूळ, त्याची संख्या भयानक वाढणार आहे. आपल्यामुळे उघड्या डोळ्याने असे फिरलेले गांडूळ दिसतील. कारण तुमचं नेहमी एक वाक्य असतं की एक शत्रू मारण्यासाठी आपण आपला जो शेतकऱ्याचा खरा मित्र आहे गांडूळ, त्याला सुद्धा आपण मारायला लागलो. आता आम्हाला ड्रेंचिंग साठी त्याने इमामेक्टिन आणि टिल्ट दिलं. आम्ही काय केलं, धडा 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 सोडलं बुडाने आणि गांडूळ हा आपला मित्र मारून टाकला. बरोबर. आणि जी काय ट्रायको, सुडोबॅसी, केएसबी पुन्हा स्पॅसिलोमायसिस आहे, मायक्रोरायझा आहेत, भिवेरी आहेत, महामेटा आहे, मेटारायझन आहे, ही सगळं कीटकनाशक बुरशीनाशक टाकून आम्ही ती कोमात घालवली. आपला खरा मित्र शेतकऱ्यांचा आपण त्याला नष्ट करायला लागलो. जी जैवविविधता आहे ती आम्ही जवळजवळ नष्ट करत आणली. आणि बागा फेल जाण्याचं कारण जैवविविधता नष्ट केल्यामुळेच आहे. आणि ती जैवविविधता जी आहे, जी आजोबाच्या आमच्या काळात जी जैवविविधता होती आपल्या जमिनीची, ती आज राहिलेली नाही. बरोबर आहे. तिला उपचाराची गरज आहे. आता हे झाड आहे, ह्याला उपचाराची गरज आहे. आपण माणूस आहे, आजारी पडतोय, खाल्ली जैवविविधता डोळ्याच्या माघारी आहे. बरोबर. तिची काय उपचार आपल्याला माहित आहे का? काय नाही. तिला हर्बल प्रोडक्ट वापरून तिच्यावर उपचार हा आपल्याला करावा लागणार. म्हणजे आपली अॅग्रो किट ही एक वरदानच आहे उपचार होण्यासाठी आणि उत्पन्न वाढण्यासाठी उत्पन्न वाढण्यासाठी. आणि जी जैवविविधता वाढणार आहे, जिचं आयुष्य वाढणार आहे, ती जैवविविधतेचं आयुष्य वाढल्यावर ज्या वेळेला आजोबा आपले पेरायला जात होते तसे काढायला जात होते. त्याच्या आधीमध्ये ते भिजवत नव्हते, पाणी देत नव्हते, बुरशीनाशक काय काहीच नव्हतं. काढायला जसे पेरायला जात होते काढून घेऊन येत होते. त्या वेळेला जैवविविधतेचं आयुष्य होतं 45 दिवस. अच्छा. 45 दिवस आयुष्य होतं. ते आज आम्ही 4 ते 5 दिवसावर आणले, फार तर आठवड्यावर. तुमचं कुठलंही जैविक एखादं स्टँडर्ड टॉप क्वालिटीचं जैविक बुरशीनाशक घ्या किंवा एखादा जीवाणूखत घ्या एखादा, त्याचं वर बाटलीमध्ये आहे तोपर्यंत आयुष्य भरपूर असतं. आणि ते ज्या वेळेला जमिनीत जाते त्यावेळेला त्यानं 45 दिवस काम करावं ही अपेक्षा जमिनीची किंवा त्या औषधाचं काम. पण ते 45 दिवस काम न करता 45 दिवसानंच चिलेशन होतं कुठल्याही खताचं. 45 दिवस काम न करता ती 4 ते 5 दिवसात कोलॅप्स होते, बिमार पडते, आजारी पडते. आणि त्या जीवाणूंचं आरोग्य जर राखायचं असेल तर हे हायड्रोजेल, हे हर्बलचं ग्रॅन्युअलची बॅग, हायड्रोजेल आणि प्लांट केअर फर्स्ट स्टेजला महत्वाचे प्रोडक्ट महत्वाचे आहेत. हे शेतकरी बांधवांनो हे 3 प्रोडक्ट. आणि याच्यानंतर जी प्रोसेस आहे डाळिंबची, तर याच्यानंतर कुठला प्रोडक्ट आपल्याला म्हणजे वापरण्यासाठी आपल्याला म्हणजे फायदेशीर ठरतो? आता इत्रेल मारल्यानं अगोदर पेस्टिंग करून घेतलं. पेस्टिंग करून घेतल्यानंतर ज्या वेळेला आपण इत्रेल मारतोय, इत्रेल मारल्यानंतर झाड कोमात जाते. कोमात जाते झाड. कोमात गेल्यानंतर झाड हे जे ॲग्रो बुस्टर आहे, ॲग्रो ग्रोथ बुस्टर हे ऍक्टिव्हेटर तर 100% आलंच. ऍक्टिव्हेटर तर 100% पाण्यासाठी आलंच. पण ह्याच्यामध्ये काय आहे तर जे काय नैसर्गिक हिमालय काळे आहे, लेहबेरी आहे, कोरपड आहे. लेहबेरी म्हणजे हिमालय बेरी, कोरपड आहे, कडुलिंबार्क आहे, गोमूत्र आहे. जे काय नैसर्गिक पद्धतीनं बनवलेलं एन्झाईम्स आहेत
त्याचे घटक ह्याच्यात आहेत. अच्छा. आम्ही जे केमिकलचे एन्झाईम्स आणून झाडावर मारतो हा. त्याच्यामुळे आम्हाला फ्लोरा सगळा अगदी एकसारखा निघतोय, हा. पण त्याचं सेटिंगच होत नाही. अच्छा. त्याचं हा, सेटिंगच महत्वाचं होत नाही. सेटिंग व्हायला पाहिजे हा, आपल्या डाळिंबात. महत्वाचं काय, ज्या वेळेला सेटिंग चांगलं त्यावेळेला त्या वर्षी उत्पन्न चांगलं. अच्छा. पण जे केमिकलचे आपण एन्झाईम्स मारतोय हा. त्याच्यामुळे सेटिंग हे आपल्याला फ्लोरा डोळ्याला दिसणार आहे, पण अच्छा. झाडावर सेटिंग राहणार नाही का. अच्छा. 100% ड्रॉपिंग होणार. हे जर अॅग्रो बुस्टर आपण स्प्रे मधनं किंवा बुडातून जरी दिलं तरी आपल्याला ह्याचे जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे. अच्छा. म्हणजे स्प्रे मधून पण देऊ शकतात आणि बुडातून पण बी देऊ देऊ शकता बुडातून तुम्ही. बी देऊ शकतो. ड्रिचिंग ड्रीप हा. वगैरे जसं जमल हा, तसं. हो 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 ओके. हो अगदी. हा. आणि ॲग्रो बुस्टर वापरल्यामुळं ह्याच्यात मादीचं डाळिंबामध्ये मादीची टक्केवारी लागते 70% अच्छा. आणि नरची टक्केवारी लागते 30%. हा. तर हे टक्केवारी जुळवण्याचं काम अगदी बरोबर करणार आहे. अच्छा. केमिकलचे एन्झाईम्स काय करते आपल्याला, व्यस्त प्रमाण सगळं, अच्छा. एकतर नर तर नर सगळे काढतील, हा. नाहीतर मादी तर मादी सगळे काढतील. अच्छा. ज्या वेळेला झाडाला अतिरिक्त ताण बसतो ना आपण ती केमिकलचे एन्झाईम्स मारले तर जवळजवळ 100% नरच निघतो. अच्छा. आणि ज्या वेळेला झाडाचं ग्रोथ किंवा स्टोरेज काढीत भरपूर असलं आणि केमिकलचे एन्झाईम्स मारले तर 100% मादी कळी निघते. अच्छा. 100% मादी निघली तर तिचं फर्टिगेशन होण्यासाठी नर पाहिजे त्यात. अच्छा. त्यात नराची संख्या कमी असल्यामुळे मादी दाना 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 गळून पडते. अच्छा. तर सेटिंगसाठी हा ॲग्रो ॲक्टिवेटर आणि ॲग्रो ग्रोथ बुस्टर एक नंबर आपल्याला एक नंबर एक नंबर आहे. हे पण वरदान आहे हो, आपल्याला. वरदानच आहे. अच्छा. बरं, त्याच्यानंतरची पुढची जी प्रोसेस आहे आपली, आणि आता त्याच्यानंतर इत्रेल मारल्यानंतर कळी निघाली, सेटिंग वगैरे, सेटिंग पिरियडला आपली बाग 45 ते 60 दिवसात येणार आहे. अच्छा. 45 ते 60 दिवसानंतर सेटिंगला आल्यानंतर ज्या वेळेला कळी चौकीतच निघते किंवा आपल्या बाजरीच्या दाण्या एवढी असते अच्छा. त्या वेळेलाच थ्रिप्स हा. हा आपल्या कळीला चाटतो. बर. थ्रिप्स हा आपल्या कळीला चाटतो आणि त्याच्या चाटण्यावरच 6 महिन्यानंतर ज्या वेळेला आपल्या डाळिंबाची विक्री होती त्या वेळेला त्याची क्वालिटी ठरते. क्वालिटी ते 1 नंबर 2 नंबर 3 नंबर का अगदी 4 नंबर. अच्छा. त्याच्यासाठी आपल्याला हे फ्लावर केअर म्हणजे फ्लावर केअर, हे फ्लावर केअर हे पण डाळिंबाला उपयोगाला आहे. हे पण डाळिंबाला उपयोग आहे. अच्छा. फ्लावर केअर म्हणजे तुमचं जे काय काळा माईटचा आहे, पांढरा माईटचा आहे, ती काय करते ते आपल्या कळीला येऊन अशी उकरते. अच्छा. उकरली का त्याला काय सोंड वगैरे नसते पण त्याची नखे तीक्ष्ण असते. ती काय करतं, ती त्याचा रस पिऊन ती जगतं. त्यानं ज्या वेळेला उकरायचं चालू केलं त्यावेळेला 6 महिन्यानंतर आपण बघतो तर त्या फळावर पांढरे चट्टे दिसते. अच्छा. हा. हा. तर त्याच्यापासून आपल्या फळबागेत संरक्षण करण्यासाठी हे बेनव्याला पर्याय ठरू शकणार औषध, बेनव्याला पर्याय ठरू शकणार औषध आहे. पर्याय ठरतो त्याला. हो हो 100% अगदी. बेनवे मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय म्हणजे किमतीत डिफरन्स आणि रिझल्ट तर आता किमतीत तर फार मोठा फरक आहे. अच्छा. मार्केट तर असं चाललंय की आम्हाला 360 मिलीचा बेनवे 3200 रुपयालाही मिळाला. 360चा 3200 म्हणजे 3200 रुपयाला. 3200 रुपयालाही मिळाला आणि तोच बेनवे 900 रुपयालाही मिळाला. अच्छा. म्हणजे त्याच्यात काहीतरी 18-19 काय तर 19-20 आहे ते. म्हणजे शेतकऱ्याची आणि थोडी तुम्हाला फसवणूक बऱ्यापैकी होती. आणि बेनव्याचा स्प्रे समजा इथं आपला पाऊस उतरलाय, स्प्रे केला त्या शेतकऱ्याला धाकधूक बघा. माझं एक 5-6 हजाराचं औषध धुवून जातं काही. आणि हे अगदीच लिमिटेड किमतीत आणि जबरदस्त रिझल्ट देणारं फ्लावर केअर आहे. त्याच्यापेक्षा कमीच किमतीत बसत. कमीच किमती आहे. ₹695 MRP अर्धा लिटरचा आहे आणि प्रमाण ह्याचं लिटरला 2 मिली आहे. अच्छा. ती सभासद झाल्यानंतर त्यांना कंपनीकडून आणखी डिस्काउंट मिळणार आहे. अजून डिस्काउंट लिटरला 2 ml आहे. लिटरला 2 याचा खूप मोठा फायदा आपल्या डाळिंबाला फ्लावर सेटिंगच्या पिरियडला ह्याचा खूपच मोठा फायदा होता. अच्छा. अच्छा. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याकडं प्रोडक्ट आहेत काय, आणि ज्या वेळेला आपला माल गव्हळाय चालू होतो, पहिल्यांदा ज्या वेळेला गव्हळतो त्या वेळेला मॉत म्हणून एक आपल्या बागेमध्ये फिरतो. पहाटेची एक अर्धा ते पाऊण तास वेळ आणि संध्याकाळचे दिवस मावळल्यानंतर 1 तास ते 1.5 तास वेळ त्याची सर्वोत्तम ही म्हणजे आवडती वेळ आहे. मॉतची फळमाशी पतंग, त्याला आम्ही मॉत म्हणतो. त्याला प्रिव्हेंटिंग करायचं असेल तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही बघा. फ्लावर केअर ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि
आपलं कसं उरलेलं फुटलेलं डाळिंब मार्केटला जाऊ शकतं, पण मोतनं पंक्चर केलेलं डाळिंब आपल्याला बांधावर टाकून द्यावं लागतं. 100% नुकसान. अच्छा. त्यानं जर दंश केला त्याच्यासाठी आपल्याला ही फ्लावर केअर सर्वोत्तम पर्याय आहे. रामबाण इलाज आहे. रामबाण इलाज आहे. याच्यानंतर आपलं कुठली स्टेज आणि काय आता तुम्हाला सांगतो, आपलं डाळिंब गव्हाळायला लागलंय. डाळिंब गव्हाळल्यानंतर त्याला ज्या वेळेला आपलं सेटिंग सुरुवातीच होतं, सेटिंग झाल्यानंतर प्रति महिन्याला त्याला कॅल्शियमची गरज आहे. अच्छा. कॅल्शियमची गरज आहे. आणि मार्केटमधलं कॅल्शियम नायट्रेट जे आपण घेतो, ते कॅल्शियम नायट्रेट जर आपण आपलं प्रमाण जर चुकलं तर बागेचा CN रेशो मेंटेन राहत नाही. अच्छा. कर्बाज नत्राज गुणोत्तर एकदा जर लॉस झालं, त्याची बाग 100% फोकाऱ्यावर जाते. अच्छा. फोकाऱ्यावर गेल्यानंतर फोकार काढण्याचा खर्च हा निम्म्या बागेच्या उत्पन्ना एवढा होऊ शकतो. अच्छा. निम्म्या बागेच्या उत्पन्न एवढा त्याचा खर्च होऊ शकतो. आणि झालेला त्रास आणि मिळणार उत्पन्न हे अगदीच व्यसन बागेचं म्हणजे जी नियोजन कोलमडण्यात ओके कॅल्शियम नायट्रेट ही भूमिका बजावू शकतं. आणि ज्या वेळेला कवळा लुसलुशीत पालवीची टक्केवारी जास्त राहते झाडावर, त्यावेळेला तेलकट हा व्हायरस अटॅक करणे ही दाट शक्यता. तेल्या म्हणते. आणि तो जर एकदा आलं तर सगळ्या शेतकऱ्याला माहित आहे तेलकट काय करतं. सगळं म्हणजे झोपूनच टाकतं. आणि तो जो कॅल्शियम आहे तो काळजीपूर्वक वापरायचा. अच्छा. तो कॅल्शियम नायट्रेट जर आपण जमिनीमध्ये सोडला तर आपली जी काय खतं किंवा आपण जी काय बेसल डोस दिलेला आहे, त्याला डॉमिनेट करण्याचं काम ते कॅल्शियम करतं. कॅल्शियम कुणालाही जुळवून घेत नाही. हो. कॅल्शियम कुठल्याही खताला जुळवून घेत नाही. त्याचं वैयक्तिक स्वतःच त्याचं पूर्ण संपल्यानंतर मग तुमच्या बाकी या खताला ती मुळे हात लावते, म्हणजे खायच चालू करते. तोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट कुणालाही जमू देत नाही. पण आपल्याकडे कॅल्शियम पण आपलं जे हर्बलचं कॅल्शियम आहे, जेणेकरून हे आपण तसं हे एक अमृत जनावरांना दूध वाढण्यासाठी आपण बरोबर आहे का कॅल्शियमचं कॅन. हे जे हर्बल मधलं जे कॅल्शियम आहे हे एक अमृतच आहे डाळिंबाच्या झाडासाठी. अरे वा. म्हणजे आपण तर फक्त दुधाच्याच जनावरांना फोकस करत होतो. तुमच्या आतापर्यंतच्या या कृषी मधल्या एक अभ्यासातून की तुम्हाला हे अमृत आहे असं म्हणजे तुम्हाला म्हणजे हे एक अमृतच आहे. आणि ते जर आपण कॅल्शियम नायट्रेटच्या ऐवजी 3 आठवड्याला किंवा महिन्याला प्रति एकर एक 5 लिटरचं कॅन जरी दिलं, 5 लिटरचं कॅन जरी दिलं तर आपले कॅल्शियम नायट्रेट घालण्याची गरजच नाही. आणि ज्या वेळेला आपण कॅल्शियम नायट्रेट घालतो त्याला पचण्यायोग्य बनवण्यासाठी आपल्याला बोरान द्यावं लागतं. तो पण खर्च वाचणार आहे ह्याच्यामुळे. आणि हे सोडल्यामुळं फळाला साईज येणार आहे. आणि रंग, चमक आणि त्याची क्वालिटी सगळ्या फळाची एकसारखी लागतो. हा भगव्या कलरचा हा डाळिंब आहे, बरोबर आहे का? आपल्या खालच्या प्लॉट मध्ये आणला होता. ह्याचा जे कलर आहे चकाकी आहे, असा कलर ह्याच्यापेक्षा एकदम सुपर कलर आहे. सुपर कलर ह्याच्यामुळे येणार. हे कॅल्शियमचा आपल्याला म्हणजे खूप मोठा डाळिंबासाठी सुद्धा फायदा आहे. आणि हे प्रोडक्ट सगळे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. एकतर आपल्या झाडाला ह्याचा दुष्परिणाम काय होणार नाही. म्हणजे तुम्ही जी नेहमी म्हणतात की कमीत कमी IMC प्रोडक्ट मध्ये कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याने जर घेतलं तर त्याच्यात मिक्सिंग नाही, मिलावट नाही आणि फसावट नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही ॲग्रो किट म्हणजे आपलं वरदान बरोबर आहे. तर या माध्यमातून या ठिकाणी आज आपण फर्स्ट स्टेज ते लास्ट स्टेज पर्यंत काय लागते ते हे तर तुम्ही एक कमी वेळेमध्ये, कारण हा 15 वर्षाचा अनुभव आहे, छोटा अनुभव नाही. अगदी प्रगतशील शेतकरी आमचे या ठिकाणी संजयजी दिघे सर आहेत. आज जर ह्यांचा गहू बघितला पाठीमागं, इकडे गहू जर बघितला पाठीमागं, तर आज हा गहू बघा, ही फक्त सेंद्रिय हा आपला गहू आहे. आणि हा गहू सुद्धा IMC प्रोडक्टवर सरांनी बीज प्रक्रियापासून आणलेला आहे. त्यांचा मक्याचा पण व्हिडिओ मी 1 महिन्यापूर्वी काढला होता, गव्हाचा पण काढला होता आणि आता मक्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आणखीन पाठवणार आहे. तर डाळिंबाच्या सर्व माझ्या शेतकरी बळीराजासाठी आज आमचे दिघे सर असं मोफत असं मार्गदर्शन, हजारो शेतकरी येऊन त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतात. कारण यांचं डाळिंबमध्ये एक्सपोर्ट झालेलं आहे, बाहेरच्या देशात पण यांनी पाठवलेलं आहे. असं हे व्यक्तिमत्व डाळिंबासाठी आपल्याला एक उपयुक्त असं ठरणार आहेत. कारण माहिती असल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला शक्य नाही करणं. तर या माध्यमातून आमच्या दिघे सरांनी या ठिकाणी आपल्याला ही अतिशय सुंदर अशी माहिती दिली. सर, तुम्ही त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, तुमचे धन्यवाद.
नक्की असंच वेळोवेळी शेतकऱ्यांना, कारण संत तुकोबाराय सांगतात, अनुभव आले अंगात ते या जगात येत. तसे आलेले अनुभव 15 वर्षाचे डाळिंबाचे आपल्या जवळ ठेवण्यापेक्षा जगाला जर दिले तर एक आपलं नाव लौकिक राहील, किंवा जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे किंवा शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सगळेजण. या माध्यमातून शेतकरी बळीराजांना आपल्याला शहाणं करायचंय. आणि नक्कीच हा तुमचा जो आज आपण वेळोवेळी येऊन तुमचे व्हिडिओ घेणार आहेत, आणि नक्की याचा यावर्षी आपल्यावर शेतकरी एवढे विश्वास ठेवणार नाहीत, परंतु ज्या वेळेस म्हणतील की 1 वर्ष आमचं वायाला गेलं, आम्ही त्यावेळेस ही किट पाहिली होती, ऐकायला पाहिजे होतं आम्ही, तर या माध्यमातून आपल्याला त्यावेळेस पुढच्या पिकापासून मग किंवा येणाऱ्या मेचे काही समजा धरणारे प्लॉट असतील त्या पिकापासून पण आपल्याला खूप मोठा उपयोग होणार आहे. नक्कीच तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या या IMC लाखो करोडो परिवारामध्ये तुमचे धन्यवाद, आभार. तुमच्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न वाढावं, खर्च कमी व्हावा आणि निरोगी कुटुंबाला पण आपले आरोग्य मिळावं, आणि डाळिंब पण आपलं सेंद्रिय पद्धतीचं मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचं जाऊन त्याला भाव मिळावा, हीच सदिच्छा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आणखी आपल्याला काही म्हणजे याच्यावर बोलायचं आहे? आता झालं कसं तुम्हाला सांगतो. आता मगाशी मी त्या आजोबाचा विषय काढला होता. अच्छा. त्या वेळेला आपले आजोबा जवळजवळ 100+ जगले. हो, 100+ जगले, 100% आहे का नाही. पण त्यांनी काय इतर काय वेगळं केलं का? काहीच नाही. त्यांनी जीवाणूंचं आयुष्य शाबूत ठेवलं होतं. अच्छा, म्हणजे जीवाणूंचं आयुष्य शाबूत. ह्याच्यामधले जे 45 जीवाणू आहेत, जी काय जैवविविधता खालच्या जमिनीमधली तिचं आयुष्य शाबूत होतं. थोडे जसं जसं ते आमच्या वडिलांनी काय केलं, मोटर बसवली, इंजिन बसवलं, BSC पावडर किंवा रोगेल म्हणून एक कीटकनाशक आलं ते फवारलं, तरीही त्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी होतं. पण आम्ही आता काय करायला लागलो, ट्रॅक्टरनं, ब्लोअरनं, STPनं सगळे, आणि ढेगभर लाखो रुपयातला खर्च आहे आमचा पेस्टिसाइडचा. खर्च करायला, तरी उत्पन्न आमचं तोट्यात आहे. अच्छा. याचं कारण एकच आहे की जी काय खाल्ली जैवविविधता आहे ती आपण धोक्यात आणली. रासायनिक किंवा केमिकल प्रयोग जी करून जैवविविधता जी धोक्यात आणलेली आहे, ही जी सगळे फर्टिलायझर वापरायला लागली त्याच्यामुळे काय झालेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामुळे ही पूर्ण जमिनीचा पोतच कमी झालेला आहे. पोतच कमी झालेला आहे. तुम्ही जसं नेहमी म्हणतात की आपला खरा मित्र मारून टाकला, खरा मित्र मारून टाकलाय सगळा, आणि त्याच्यामुळे आपली शेती तोट्यात आहे. ज्या वेळेला आपण हे IMC चे हर्बल प्रोडक्ट आपण ज्या वेळेला वापरू, तर आपल्या तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्हाला उपचाराची गरज आहे. जनावर आजारी पडली त्याला जनावराला उपचाराची गरज आहे. ह्या झाड आजारी पडले झाडाला उपचाराची गरज आहे. पण हे जीवाणू आपल्या डोळ्याच्या माघारी आपल्याला काही दिसत नाही त्याचं. पण ते प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःच्या ज्ञानावर किंवा अनुभवावर हे आपल्या जमिनीतनं किती उत्पन्न निघते आणि त्याला कसल्या उपचाराची गरज आहे, त्याच्यासाठी हर्बल किट जर वापरलं तर हे जीवाणूंना उपचार मिळाल्यामुळं ह्या जीवाणूंचं आयुष्य वाढणार आहे आणि शेती समृद्ध होणार आहे, झाल्याशिवाय राहणार नाही. ही 100% अगदी खरं. ओके. तुमचा हा जो अनुभव आहे नक्की सगळ्या शेतकरी बळीराजांना फायदेशीर ठरणार आहे. आणि तुम्ही तुमचं जे म्हणणं आहे की ही जी आपली 7 ते 8 प्रोडक्टची जी एक ॲग्रो किट आहे, ही डाळिंबासाठी प्रत्येक प्रोडक्ट आपला ह्याच्यातला 100% उपयोगाला होतो. बाहेरचं कुठलंही केमिकल किंवा फर्टिलायझर तुम्हाला घेण्याची गरज नाही, असा 15 वर्षाचा ज्या व्यक्तिमत्वाचा अनुभव आहे. असे तरुण तडफदार असे या सांगोला तालुक्यातले आमचे संजयजी दिघे सरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. गुड IMC.